कारण तीच आहेत. या चौकशी समितीत काय येईल मी तुम्हाला सांगतो. यातलं एक किंवा अनेक कारणांवर टिक मार्क होईल. पहिलं कारण, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. मग आग काय? तिकडे बर्फ पडल्याने लागणार आहे? शॉर्ट सर्किटने आग लागली. दुसरं, अतिशय घाणेरड्या क्वालिटीचं इथे मटेरियल वापरलं गेलं होतं इलेक्ट्रिक, त्याच्यामुळे आग लागली. तिसरं, वायरिंग फॉल्टी होतं, त्याच्यामुळे आग लागली. चौथं, एअर कंडिशन नीट बसवलेले नव्हते, त्याचाच स्फोट झाला. ते मेंटेन केले नव्हते, त्याच्यामुळे आग लागली. इक्विपमेंट्स, मेडिकल इक्विपमेंट्स ह्याच्यामध्ये सदोष रचना होती, त्यामुळे आग लागली, जे आता व्हेंटिलेटर आपल्या समोर आलेलं आहे. चौथं, ऑक्सिजन सिलेंडर. ऑक्सिजन सिलेंडर आणि तिथून जो ऑक्सिजन गळती सुरू झाली, त्याच्यामुळे फ्लेमेबल काहीतरी गोष्ट त्याच्या संपर्कात आली आणि आग जोरात भडकली. किंवा जे जळू शकतील ज्वलनशील पदार्थ, ज्या स्पिरिट वगैरे अल्कोहोल आहेत, हे तिकडे खूप मोठ्या प्रमाणात होते, म्हणून आग लागली. एक लक्षात घ्या, या सगळ्याच्या मुळाशी काय असेल तर तो म्हणजे बेपरवाही, चलता है ॲटिट्यूड, काय फरक पडतोय, किंवा लॅक ऑफ अवेअरनेस.